नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची विशेषतः MPSC तलाठी आणि क्लर्क भरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ एक गेम चेंजरपेक्षा कमी नाही आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने 2 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा GR प्रसिद्ध केलेला आहे। तुम्ही तो स्क्रीनवर पाहू शकता। हा GR आहे महसूल विभागातील सुधारित आकृतीबंधाबाबत। हा GR जवळपास 20 ते 25 पानांचा आहे, पण यात काय दडलेलं आहे, पुढे कोणती जाहिरात येऊ शकते आणि गट ड च्या विद्यार्थ्यांसाठी कोणता मोठा धक्का आहे, हे आपण सर्व आज A to Z पाहणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण स्किप करू नका, कारण यात तुमचं करिअर दडलेलं असू शकतं आणि सर्व गोष्टी मी याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनसाठी आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा। तसेच ऑफिशियल डॉक्युमेंट्स, GR किंवा PDF मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वात आधी पाहूया शासनाने एकूण किती पदांना मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, महसूल विभागात आता एकूण 35,876 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात। 34,576 पदे ही रेग्युलर पदे आहेत, ज्याला नियमित पदे म्हणलं जातं, आणि 1300 पदे ही बाह्य स्रोतामार्फत भरले जातील, म्हणजे आउटसोर्सिंग कंत्राटी पद्धतीने। या नवीन आकृतीबंधानुसार राज्यात 6 महसूल विभाग, 36 जिल्हाधिकारी कार्यालय, 360 तहसीलदार कार्यालय आणि 15,747 तलाठी कार्यालये असणार आहेत। याशिवाय शासनाने काही नवीन अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय आणि तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यासही जे आहे मान्यता दिलेली आहे। नवीन कार्यालय म्हणजे नवीन जागा आणि नवीन नोकऱ्या, म्हणजे नवीन संधी आहे। आता विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे संवर्ग काय ते पाहूया। आता बघा, यामध्ये जे कामाचा मुद्दा आहे की कोणत्या पदांसाठी किती जागा मंजूर आहेत। तर बघा, उपजिल्हाधिकारी MPSC ची ग्रुप A मधली पोस्ट आहे, 272 पदे आहेत। तहसीलदार जी MPSC ग्रुप A मध्ये येते, 640 पदे आहेत। नायब तहसीलदार जे MPSC ग्रुप B मध्ये येतं, तब्बल 1264 पदे मंजूर आहेत। त्यामुळे येणाऱ्या कंबाईन किंवा राज्यसेवा परीक्षांमधून नायब तहसीलदारांच्या बंपर जागा आपल्याला पाहायला मिळू शकतात। पुन्हा पुढे आहे महसूल सहाय्यक क्लर्क ग्रुप C मध्ये। जे विद्यार्थी क्लर्कची टायपिंग देऊन तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तब्बल 6,170 पदे मंजूर आहेत। आता तलाठी, सर्वात सध्या अवेटेड जे क्वेश्चन आहे तो की तलाट्याबद्दलचं काय, तर बघा, सर्वात आवडीची पोस्ट आहे। राज्यात एकूण 15,747 तलाठी पदे मंजूर आहेत। मंडळ अधिकारी, जे तलाठी प्रमोट होतात किंवा ज्यांच्या जागा असतात, ती 2,625 पदे आहेत मंडळ अधिकारीचे। आता तलाठी पदांची विभागनीय माहिती आपण पाहणार आहोत। तर GR मध्ये परिशिष्ट 7 नुसार तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची विभागनीय आकडेवारी दिलेली आहे, ती लक्षात देऊन ऐका। आता सर्वप्रथम कोकण विभागामध्ये 1995 तलाठी पदे आहेत। पुणे विभागात सर्वात जास्त आपल्याला पाहायला भेटतात, 3146 पदे। नागपूर विभागामध्ये 2149 तलाठी पदे आणि नाशिक विभागामध्ये 2807 तलाठी पदे। तसंच अमरावती विभागामध्ये 2432 पदे आहेत आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 3218 तलाठी पदे। पुण्यानंतर सर्वात जास्त जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर विभागाच येतं। मित्रांनो, हे रिक्त पदांची जाहिरात नाहीये, हा आकृतीबंध आहे, पण यातून आपल्याला कळतं की कोणत्या विभागात जास्त जागांची क्षमता जास्त आहे, जिथे भविष्यात मोठी जाहिरात येऊ शकते। म्हणजे आपण एक अंदाज लावू शकतो फॉर्म भरण्यासाठी वगैरे भविष्यामध्ये हे कामाला येतं। विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये रेड अलर्ट पण आहे। मित्रांनो, मगाशी एक मोठ्या धक्क्याबद्दल मी बोललो होतो। जे विद्यार्थी शिपाई किंवा गट ड भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी GR मधील पॉईंट क्रमांक 3.12 खूप महत्त्वाचा आहे। शासनाने स्पष्ट केलं आहे की गट क मधील वाहन चालक हे पद आता मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, म्हणजे डेड कॅडरे। तसेच गट ड मधील शिपाई, नाईक, हवालदार, वॉचमॅन, स्वच्छक, उद्गाहक, मजूर ही पदे सुद्धा मृत संवर्ग घोषित केलेली आहे। आता याचा अर्थ काय, तर यापुढे ही पदे नियमित शासकीय नोकरी म्हणून भरली जाणार नाहीत। जे लोक सध्या काम करत आहेत ते निवृत्त झाल्यावर या सर्व जागा बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील। तब्बल 3706 पदे आहेत जी आता थेट भरली जाणार नाहीत। त्यामुळे जर तुम्ही फक्त शासकीय शिपाई भरतीच्या भरोशावर असाल
तर तुम्हाला तुमचा प्लॅन बी आता शोधावा लागणार आहे. हे अतिशय एक नेगेटिव्ह पॉईंट मानला जाईल. भविष्यातील जाहिराती आणि आता माझा सल्ला त्याच्याबद्दल आपण पाहूया. तर बघा, सर्वप्रथम प्रश्न येतो जाहिरात कधी. बघा, हा GR म्हणजे शासनाने मान्य केलेलं स्ट्रक्चर आहे. आता प्रत्येक जिल्हा स्तरावर रोस्टर अपडेट होईल. ज्या नवीन तहसील कार्यालयांना मान्यता मिळाली आहे, जसं की मुंबई शहर, दादर, कुर्ला, कल्याण वगैरे, तिथे नव्याने स्टाफ लागेल. त्यामुळे आगामी 6 ते 8 महिन्यात गट क क्लर्क आणि MPSC द्वारे गट ब च्या जाहिराती आपल्याला पाहायला भेटणार आहेत. त्यामध्ये या जागा भरल्या जाणार. आता तलाठी पदांचा आकृतीबंध आहे तो मोठा आहे. मागील भरती पूर्ण झाली असली तरी रिक्त होणाऱ्या जागा आणि नवीन कार्यालयांमुळे पुढील 1 ते 2 वर्षात पुन्हा मोठी तलाठी भरती निघण्याची शक्यता आहे. सध्या 1700 ते 1800 पदांची तलाठी भरती निघणार आहे. याची सुद्धा चर्चा गेले 4 ते 5 महिन्यापासून आहे. ते सुद्धा येऊ शकते, त्याची जाहिरात येणार आहे. पण आपल्याला मॅसिव्ह तलाठी भरती जी आहे पुढच्या 1 ते 2 वर्षात पाहायला नक्की भेटणार. मित्रांनो, मृत संवर्गाचा निर्णय पाहता तुम्ही तुमचं टायपिंग पूर्ण करून महसूल सहाय्यक पदावर लक्ष केंद्रित करा. तसेच ग्रॅज्युएशन बेसवर असणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास वाढवा आणि कंत्राटी भरतीच्या नादात वेळ वाया न घालवता स्वतःला गट क आणि गट ब च्या लायकीचं बनवा. हा माझा एक प्रकारे तुम्हाला सल्ला राहील. तर मित्रांनो, हा होता महसूल विभागाचा 2026चा संपूर्ण आकृतीबंध आणि त्याचं विश्लेषण. तुम्हाला हा GR सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. फर्स्ट लिंक आहे, किंवा हे मी आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करेल, तिथे तुम्ही रीड करू शकता. तसेच तुम्हाला निर्णयाबद्दल काय वाटतं, विशेषतः गट ड ची जी पदे मृत संवर्ग करण्याचा निर्णय जो आहे त्यावर तुमचं मत काय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ऑथेंटिक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.